परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भाग 3 मध्ये आपण वायरिंग इन्स्टॉलेशन अँड अर्थिंग या विषयासंबंधित प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, BIS नुसार सिंगल फेज डोमेस्टिक वायरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर अर्थ कंटिन्युटी कंडक्टरचा किमान आकार किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1.5 mm². प्रश्न क्रमांक 2, AC सिंगल फेज वायरिंग सर्किटचा व्होल्टेज ड्रॉप शोधण्याचे सूत्र काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IR वोल्ट म्हणजेच करंट इंटू रेजिस्टन्स इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज अ मॅक्झिमम परमिसिबल लोड फॉर पॉवर सब सर्किट ॲज पर IE रूल? म्हणजेच IE रूलच्या नियमानुसार पॉवर सब सर्किटसाठी जास्तीत जास्त परमिसिबल लोड किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 3000 वॅट. प्रश्न क्रमांक 4, घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये परमिसिबल लिकेज करंट किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1/5000 इंटू फुल लोड करंट. हा प्रश्न ज्या नोव्हेंबरमध्ये ज्या सेल एक्झाम झालेल्या होत्या त्यामध्ये आलेला आहे, म्हणून ॲज इट इज ज्याच्या तसं त्या ठिकाणी कॉपी केलेला आहे. तर जे रिपीटेड होणारे जे प्रश्न आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपर असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे पेपर असो, तर त्यामध्ये सुद्धा या सिरीजमध्ये आपण कव्हर करतोय. प्रश्न क्रमांक 5, नवीन घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनची चाचणी करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेगर. प्रश्न क्रमांक 6, द पर्पज ऑफ अर्थिंग इलेक्ट्रिक अप्लायन्सेस इज? म्हणजेच विद्युत अप्लायन्सेसची जे अर्थिंग करतोय तर त्याचा उद्देश काय असते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 टू प्रोव्हाइड सेफ्टी अगेन्स्ट शॉक. म्हणजेच शॉकपासून सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आपण अर्थिंग प्रोव्हाइड करत असतो. प्रश्न क्रमांक 7, वेअर सिस्टम अर्थिंग इज डन? म्हणजे सिस्टम अर्थिंग कोठे केले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जनरेटिंग स्टेशन. प्रश्न क्रमांक 8, मेगर वापरून कोणती चाचणी करावी? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी मेगरचा आपण वापर करत असतो, जो की हाताने चालवलेल्या किंवा इनबिल्ट DC जनरेटरद्वारे तो मेगर काय ऑपरेट होत असतो, किंवा जास्त व्होल्टेज श्रेणीची बॅटरीद्वारे सुद्धा आपण मेगर तो चालवतोय. तर मेगर म्हणजेच काय, तर एक DC जनरेटर सेट आपण त्याला म्हणतो. जर पर्पज जर विचारला मेगरचा, तर मेगरचा उद्देश हे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तर तो इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी मेगरचा आपण वापर करत असतो. आपल्याला चेक करायचं आहे की 35 ते 100 मेगा ओहम दरम्यान आपली रिडिंग असली पाहिजे, तरच आपला जो आपण इन्सुलेटर जो चेक करतोय किंवा कंडक्टर जो चेक करतोय तो एक प्रकारे चांगला इन्सुलेशन आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे, किंवा आपला केबल काय आहे ओके आहे आपण त्या ठिकाणी असं म्हणत असतो. तर प्रश्न क्रमांक 9, विच प्रिन्सिपल द अर्थ रेजिस्टन्स टेस्टर वर्क? म्हणजेच अर्थ रेजिस्टर टेस्टर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड. आपण यामध्ये फक्त प्रश्न कव्हर करतोय. त्यानंतरचा प्रश्न, अस्तित्वात असलेल्या अर्थमध्ये अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यू कमी करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मातीच्या खड्ड्यात नेहमी ओलसर स्थिती ठेवणे. प्रश्न क्रमांक 11, घरगुती वायरिंग सर्किटमध्ये दिवा चमकण्याचे मंद आणि मोटर संथ गतीने चालण्याचे कारण काय आहे? कधी कधी आपण घरामध्ये डीम लाईट म्हणतो, डीम लाईट लगेच झालेली आहे, तर त्याचं कारण काय असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स फॉल्ट. म्हणजेच उच्च मूल्य सिरीज रेजिस्टन्स फॉल्टमुळे काय होते, आपला जो लाईट आहे तो लाईट कसे होते, त्याची जो प्रकाश आहे तो एकदम डीम होऊन जाते, किंवा मोटर जर चालणारी असेल तर त्याच्या आवाजावरून सुद्धा आपल्याला कळते की ते मोटरचा जो पॉवर आहे तो काय झालेला आहे त्या ठिकाणी कमी झालेला आहे. तर त्याचं कारण काय असते? तर
ऑप्शन क्रमांक सी, हाय व्हॅल्यू सिरीज रेझिस्टन्स फॉल्ट जेव्हा निर्माण होते त्या ठिकाणी अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला अप्लायन्सेसवर दिसून येत असतात. प्रश्न क्रमांक 12, सिस्टम अर्थिंगमध्ये कोणती वायरिंग इन्स्टॉलेशन करायची असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सबस्टेशन. प्रश्न क्रमांक 13, अर्थ रेझिस्टन्स टेस्टर वापरून अर्थ रेझिस्टन्स मोजण्यासाठी एसीची आवश्यकता का आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू अवॉइड इलेक्ट्रोलायटिक ईएमएफ इंटरफेस. म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक ईएमएफ हस्तक्षेप टाळण्यासाठी आपण एसीची त्या ठिकाणी एसी करंटची त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 14, कन्झ्युमर मेन बोर्ड सेवा कनेक्शन पुरवठा कोणत्या ठिकाणी जोडला जातो? आता हे आपल्याला उदाहरण आपल्या घरचंच घ्यायचं आहे. आपल्याला कन्झ्युमर जे मेन बोर्ड आहे, आपल्या घरी जे आपण इलेक्ट्रिक सप्लायसाठी जे बोर्ड वापरतोय त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी आपल्याला जो वीज पुरवठा होतो तो आपल्याला पोलच्या माध्यमातून होत असते. म्हणजेच जो सेवा कनेक्शन पुरवठा कोणत्या ठिकाणी जोडवला जातो तर आपण म्हणतोय त्याला एनर्जी मीटर या ठिकाणी म्हणत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एनर्जी मीटर. प्रश्न क्रमांक 15, विच मेथड ऑफ अर्थ रेझिस्टन्स मेजरमेंट इज इलुस्ट्रेट. आपल्याला या डायग्राम वरून ओळखायचं आहे की कुठल्या पद्धतीची अर्थ रेझिस्टन्सची पद्धत जी आहे ते स्पष्ट केलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फॉल ऑफ पोटेन्शियल. प्रश्न क्रमांक 16, अर्थ रेझिस्टन्स टेस्टरमध्ये करंट रिव्हर्सरचे काय कार्य असते? तर अर्थ रेझिस्टन्स टेस्टर जो आपण मेगर त्याला म्हणतोय, तर याच्यामध्ये करंट रिव्हर्सरचं जर कार्य विचारलेलं आहे तर तो काय करतं? तर ऑप्शन क्रमांक सी, इट चेंज डीसी सप्लाय इंटू एसी सप्लाय. म्हणजेच डीसी करंटमधून एसी सप्लाय हा चेंज करायचं काम कोण करते? तर करंट रिव्हर्सर करते. हे लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ पाहत असताना जे प्रश्न आहेत ते तुम्हाला लगेच पाठ झाले पाहिजे, तर या हिशोबाने व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक 17, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टँडर्ड कंडक्टर ओव्हर अ सॉलिड कंडक्टर. म्हणजे स्टँडर्ड कंडक्टर आणि सॉलिड कंडक्टरची तुलना केल्यानंतर त्याचा फायदा काय आहेत आपल्याला विचारलेला आहे. तर या डायग्राममध्ये आपल्याला दिसत असेल स्टँडर्ड कंडक्टरमध्ये स्ट्रँड दिलेले आहे, जे आपण ताराचे आपण अनेक तार जोडून एक वायर बनलेला आहे त्याला आपण स्टँड म्हणतो. एक वन स्टँड, सेकंड स्टँड. त्यानंतर त्या खाली दिलेला सॉलिड कंडक्टर आपण म्हणतो. म्हणजे एकच तार आहे, त्याचं डायमीटर जास्त असते आणि स्टँडर्डमध्ये नंबर ऑफ तार असतात पण त्याचे डायमीटर छोटे छोटे असतात, त्याला स्टँडर्ड म्हणतात. तर आपल्याला विचारलेलं आहे स्टँडर्ड कंडक्टर जो आहे आपण वापरतोय तर त्याचा ॲडव्हान्टेज काय किंवा आपण फायदा काय असते? तर तो काय असते? मोर फ्लेक्झिबल. आपण कशा पद्धतीने सुद्धा त्याला वाकवू शकतो. तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, मोर फ्लेक्झिबल. प्रश्न क्रमांक 18, अर्थ रेझिस्टन्स मोजण्यासाठी इलेक्ट्रोडला एसी पुरवण्याचे कारण काय? तोच मागचा जो प्रश्न आहे तो पुन्हा या ठिकाणी रिपीट झाला आहे, परंतु त्याची जी भाषा आहे या ठिकाणी काय झालेली आहे? चेंज झालेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अवॉइड द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायटिक ईएमएफ इंटरफेस. म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक ईएमएफ हस्तक्षेप टाळण्यासाठी एसीचा पुरवठा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. प्रश्न क्रमांक 19, मेगर वापरात नसल्यामुळे पॉइंटर स्केल शून्यावर स्थिर का राहत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इट इज नॉट हॅव्हिंग कंट्रोलिंग टॉर्क. यात टॉर्क नियंत्रित होत नाही. प्रश्न क्रमांक 20, जे अर्थ रेझिस्टन्स टेस्टरमध्ये ओहम मीटर सुईच्या विक्षेपणासाठी प्रमाण आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रेशिओ ऑफ करंट इन अ टू कॉईल. प्रश्न क्रमांक 17, इक्विपमेंट अर्थिंगपेक्षा सिस्टम अर्थिंग वापरात वेगळे का आहे? म्हणजे डिफरन्स विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ते करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टराशी संबंधित असते. प्रश्न क्रमांक 18, जर एखाद्या व्यक्तीस 20 मिलीअँपिअर शॉर्ट करंट मिळाला तर परिणाम काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पेनफुल शॉक. प्रश्न क्रमांक 19,
एल सिरीज प्रकारचे एमसीबी कोणत्या विद्युत उपकरणामध्ये वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओहन. प्रश्न क्रमांक 20. डेड शॉर्ट वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेगर रीडिंग म्हणजेच काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 0 मेगा ओहम. जेव्हा आपण डेड शॉर्ट वायरिंग जेव्हा इन्स्टॉलेशन चेक करतोय मेगरच्या साह्याने, तर त्याच्यामधली जे रीडिंग आहे ते कधी पण किती येत असते? 0 मेगा ओहम आपल्याला त्या ठिकाणी रीडिंग दिसत असते. प्रश्न क्रमांक 21. क्रॅम्पिंगचा फायदा काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टू अवॉइड लूज कनेक्शन. प्रश्न क्रमांक 22. आय नियमाप्रमाणे न्यूट्रल कनेक्शनमधील हार्मोनिक विकृतीचे नियंत्रण कसे करावे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्थिंग थ्रू अ इम्पिडन्स. प्रश्न क्रमांक 23. हाऊ द अर्थ रेजिस्टन्स कॅन बी रिड्यूस? म्हणजेच अर्थ रेजिस्टन्स कशा पद्धतीने कमी करता येईल? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टू प्रोव्हाइडिंग डबल अर्थिंग. प्रश्न क्रमांक 24. घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये चाचणीचा प्रकार काय आहे? हे डायग्राम दिलेली आहे साईडला. त्या डायग्रामवरून आपल्याला ओळखायचं आहे की जे आपण इन्स्टॉलेशन केलेली आहे डोमेस्टिक वायरिंग, तर कुठल्या प्रकारची आपण त्या ठिकाणी टेस्ट करतोय. तर त्या डायग्राममधनं आपल्याला ओळखावं लागेल. तर आपण म्हणतोय या डायग्रामवरून असं समजते की हे डायग्राम कशाची आहे, तर पोलॅरिटी या ठिकाणी आपण टेस्ट करतोय. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक ए पोलॅरिटी टेस्ट. प्रश्न क्रमांक 25. वायरिंग सिस्टममध्ये सर्वात स्वस्त आणि सोपी पद्धत कुठली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्लॅट वायरिंग. यामध्ये आपण टाइप्स ऑफ वायरिंग बघणार आहोत. नेम ऑफ वायरिंग अप्लिकेशन आपल्याला या टेबलच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे. टेम्पररी वायरिंगमध्ये 2 प्रकार आहेत, एक फ्लेक्झिबल वायरिंग आणि एक क्लॅट वायरिंग. तर फ्लेक्झिबल वायरिंगचा वापर आपण इमारतीमध्ये तात्पुरत्या कनेक्शनसाठी वापर करत असतो. जसं विवाहस्थळ किंवा प्रदर्शन किंवा जत्रेमध्ये जे आपण वायरिंग करत असतो ते एक प्रकारे फ्लेक्झिबल वायरिंग असते. कधी पण आपण त्या ठिकाणावरून ते डिसमेंटल करू शकतो. त्याच पद्धतीनं दुसरा प्रकार जो आहे तो क्लॅट वायरिंग आहे. तर या क्लॅट वायरिंगचा पण उद्देश एक प्रकारे टेम्पररी म्हणून आपण वापर करत असतो. जसं एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी लहान ठिकाणी जसे दुकाने, निवासी, इमारती तात्पुरत्या वायरिंगसाठी आपण क्लॅट वायरिंगचा त्या ठिकाणी वापर करत असतो. त्यानंतर जे आपण खाली बघताय केसिंग क्लॅपिंग, बॅटन वायरिंग, पीव्हीसी वायरिंग, कंडक्ट पाईप वायरिंग किंवा कन्सिल्ड वायरिंग. तर हे प्रकार कशाचे आहेत? तर हे परमनंट टाइप्स ऑफ वायरिंगचे आहेत. तर लक्षात ठेवा याचा वापर. पहिला आपण बघू केसिंग क्लॅपिंग. इट इज यूज टू लाईट अँड फॅन फॉर शॉप अँड हाऊसेस. म्हणजेच लाईट आणि फॅन जे आपण घरामध्ये किंवा दुकानामध्ये वापरतो त्या ठिकाणी केसिंग क्लॅपिंग वायरिंग आपण वापरत असतो. त्यानंतर आहे बॅटन वायरिंग. बॅटन वायरिंगमध्ये इट इज यूज इन अ शॉप, हॉल, हाऊसेस अँड बिग बिल्डिंग. मोठ्या बिल्डिंगमध्ये, घरामध्ये किंवा मोठा हॉल जो आहे त्या ठिकाणी किंवा दुकानामध्ये आपण बॅटन वायरिंगचा उपयोग करत असतो. पीव्हीसी वायरिंग. पीव्हीसी वायरिंग एक प्रकारे परमनंट वायरिंग आहे. इट इज यूज टू डॅम्प प्लेस अँड वेअर वायरिंग इज नेसेसरी रिक्वायर्ड टू बी वॉटर अँड फायरप्रूफ. म्हणजे ज्या ठिकाणी फायरप्रूफची गरज असेल किंवा वॉटर ज्या ठिकाणी लागलं नाही पाहिजेत आपल्या त्या वायरिंगला, तर त्या ठिकाणी आपण काय करतो? पीव्हीसी वायरिंग करत असतो. कंड्युक्ट पाईप वायरिंग. इट इज अ गोडाऊन, सिनेमा हॉल, वर्कशॉप अँड इंडस्ट्रीज. म्हणजेच कंड्युक्ट वायरिंगचा वापर कुठल्या कुठल्या ठिकाणी होते? तर गोडाऊनमध्ये, सिनेमा हॉल, वर्कशॉप आणि इंडस्ट्रीमध्ये कंड्युक्ट पाईपचा वापर त्या ठिकाणी करत असतो. आणि ते एक प्रकारे काय आहे? तर परमनंट टाईपची वायरिंग आहे. त्यानंतर कन्सिल्ड वायरिंग आपण काल बघितलं होतं. कन्सिल्ड वायरिंग म्हणजेच काय? भिंतीला आपण एक ग्रू तयार करून त्यामध्ये आपण पाईप फिट करत असतो. तर त्याला आपण कन्सिल्ड वायरिंग म्हटलेलं आहे. जे की अंडरग्राऊंड आपण वायरिंग म्हणतोय त्याला इंग्लिशमध्येच कन्सिल्ड वायरिंग म्हणतात. ते एक प्रकारे परमनंट वायरिंग असते. जर वायरमध्ये जर दोष असेल, जर काढायचं असेल तर कन्सिल्ड वायरिंगमध्ये आपल्याला दोष काढता येत नाही सहसा. कारण वायरिंग जे असते ते एक प्रकारे भिंतीच्या आतमध्ये एक ग्रूव्ह करून त्या ठिकाणी एक पाईपच्या माध्यमातून आपण काय करतोय?
वायर इन्स्टॉल करत असतो, तर याचा वापर हॉस्पिटल, रूम आणि वर्कशॉपमध्ये होत असते. त्यानंतर 26वा प्रश्न, विद्युत कार्यादरम्यान खालीलपैकी कोण विद्युत शॉक टाळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ड्रायवूड. प्रश्न क्रमांक 27, घरगुती वायरिंगमध्ये एक स्विच नेहमी ठेवला जातो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लाईव्ह वायर. प्रश्न क्रमांक 28, अर्थ कंडक्टरचा विस्तार करण्यासाठी सर्वात योग्य जॉईंट म्हणून वापरतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मॅरिड जॉईंट. प्रश्न क्रमांक 29, क्लिट वायरिंगमधील ग्रू पासून बनवलेले असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोरोसिलिन. प्रश्न क्रमांक 30, विद्युतधारा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॉपर. प्रश्न क्रमांक 31, स्विच पेज लाईव्ह केबलमध्ये जोडलेले आहेत की नाही हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पोलॅरिटी टेस्ट. प्रश्न क्रमांक 32, डाय अँड स्टॉकचा उपयोग काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 टू मेक थ्रेड ऑन कंडक्ट अँड जीआय पाईप. जीआय पाईप म्हणजेच गॅल्वनाइज आयरन पाईप म्हणतो, ज्याला थ्रेड निर्माण करण्यासाठी आपण डाय आणि स्टॉकचा वापर त्या ठिकाणी करत असतो. प्रश्न क्रमांक 33, CTS वायरिंग सिस्टम. CTSचा फुल फॉर्म विचारलेला आहे, तर CTSचा फुल फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक 3 केबल टायर शेल्डेड. प्रश्न क्रमांक 34, दिलेल्या आकृतीत वायरिंग कृती दर्शवते. म्हणजेच या आकृतीवरून आपल्याला ऑप्शन ओळखायचं आहे की हे वायरिंग जे आहे ते कशा पद्धतीची आहे, कुठली वायरिंग आहे. तर या वायरिंगवरून आपल्याला असं समजते की हे वायरिंग कशाची आहे, तर स्टेअरकेस वायरिंग आहे, ज्या ठिकाणी 2 वे स्विच 2 ठिकाणी दिलेले आहेत. किंवा दुसऱ्या ठिकाणावरून जर बंद केला तर आपण पहिल्या ठिकाणाहून काय करू शकतो, ऑन करू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेअरकेस वायरिंग म्हणतोय. त्याला आपण 2 वे वायरिंग त्या ठिकाणी म्हणत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्टेअरकेस वायरिंग. प्रश्न क्रमांक 35, कोणते BIS चिन्ह स्विच लाईट सर्किट फ्यूज बोर्ड शिवाय फ्यूज बोर्डाचे प्रतिनिधित्व करते? तर याचं उत्तर आहे, आता या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे, सिम्बॉल दिलेले होते, सिम्बॉलामधनं आपल्याला ओळखायचा होता मेन फ्यूज बोर्डचं सिम्बॉल. तर मी या ठिकाणी पूर्ण चार्ट दिलाय. आज या प्रश्नामधून फक्त एकच प्रश्न कव्हर झाला असता, परंतु या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सिम्बॉल सुद्धा परीक्षेत विचारतात. तर परीक्षेत विचारत असताना सिम्बॉल सुद्धा पाठ करून घ्यायचे आहेत. तर याचं जे सिम्बॉल आहे बघा, मेन स्विच बोर्डचं सिम्बॉल या ठिकाणी दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर मेन फ्यूज बोर्ड विदाउट स्विचचं काय, डार्क एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये डार्क डिनोट केलेला आहे. मेन फ्यूज बोर्ड विथ स्विच बघा, अर्धा ब्लॅक आहे, अर्धा व्हाईट आहे. तर अशा प्रकारचे जे काही सिम्बॉल आहे याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठ करा. प्रश्न क्रमांक 37, इन ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन इलेक्ट्रिकल एनर्जी इज ॲडेड फॉर डिपार्टमेंटल कनेक्शन, दॅट्स वाय रिकामी जागा आहे इट इज युज्ड इन इट. म्हणजेच ओव्हरहेड वितरण ओळीमध्ये विभागीय कनेक्शनसाठी विद्युत ऊर्जा जोडली जाते, म्हणूनच त्यात रिकामी जागा वापरला जातो. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 टी जॉईंट. बघा, कलर ऑफ कंडक्टरचे वेगवेगळ्या कलर वरून आपण ओळखत असतो. तर या ठिकाणी फंक्शन दिलेले आहे, या ठिकाणी कलर कोड दिलेले आहे. तर आपल्याला बघायचं, सिंगल फेज लाईन रेड आणि ब्राऊनद्वारे आपण दर्शवत असतो. त्याच पद्धतीनं सिंगल फेज न्यूट्रल ब्लॅक आणि ब्ल्यू, सिंगल फेज प्रोटेक्टिव्ह ग्राउंड ऑर अर्थ म्हणजेच ग्रीनद्वारे आपण तो केबल दर्शवतो. त्यानंतर आहे 3 फेज लाईन रेड, 3 फेज लाईन 2 म्हणजेच येलो, 3 फेज लाईन 3 म्हणजेच ब्ल्यू, 3 फेज न्यूट्रल म्हणजेच ब्लॅक. तर या पद्धतीचे कलर डिपेंड करते जो आपला कंडक्टर आपण यूज करतोय. तर हे पाठ करून घ्या, 3 फेज प्रोटेक्टिव्ह ग्राउंड ऑर अर्थ. तर त्यासाठी आपण ग्रीन ऑर येलो त्या ठिकाणी वापरत असतो.
क्रमांक 38, कोणत्या आकाराच्या वायरची करंट वहन क्षमता सर्वाधिक आहे? आता याच्यावरून लॉजिक लावायचं आहे. लॉजिक लावत असताना आपण म्हणतोय की ज्याचा डायमीटर जास्त त्याची करंट वहन क्षमता कशी असते? जास्त असते. वायर गेज मोजण्याची जी पद्धत आहे त्या ठिकाणी आपण स्टँडर्ड वायर गेजचा वापर करत असतो. तर जे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ते एक प्रकारे स्टँडर्ड वायर गेज आहे. स्टँडर्ड वायर गेजचा आपण वायरचा जो डायमीटर आहे तो मोजण्यासाठी आपण यूज करत असतो. आता ऑप्शन बघायचे. आता स्टँडर्ड वायर गेजमध्ये काय असते, कधी पण जे छोटी व्हॅल्यू असते त्याचा डायमीटर कसा असते? मोठा असते. बघा या ठिकाणी 0 दिलेला आहे. याचा या ठिकाणी जर आपण वायर टाकला तर तो मोठ्या डायमीटरचाच वायर यामध्ये इन्सर्ट होईल. परंतु जर 31 नंबर जे दिलेला आहे त्या ठिकाणी जर वायर आपण टाकला तर त्या ठिकाणी डायमीटर कसा असते? लहान असते. हे यावरून आपल्याला समजून येते. तर म्हणून उत्तर लिहित असताना ऑप्शन एकदा चेक करायचे. म्हणजेच कोणत्या आकाराचा आपल्याला विचारला हायेस्ट करंट कॅपॅसिटी, म्हणजे जाडी कशी असली पाहिजे? जास्त असली पाहिजे. जाडी कशाची जास्त असेल? मोठ्या जे आपल्याला लहान जे दिलेलं आहे आपण 0 ते 31 पर्यंत, तर मी सांगितलेलं आहे 0 पासनं जसजसं आपण समोर जात जाऊ तसतसं वायरची काय होते? जाडी कमी कमी होत जाते. म्हणून याचं उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक 1, 4 गेज. यामध्ये मी दर्शवलेला आहे रेड कलरमध्ये. जो डायमीटर असेल 4चा तो मोठ्या प्रमाणाचा डायमीटर असेल. प्रश्न क्रमांक 40, कोणती वायरिंग सिस्टम वायरिंगला दीर्घायुष्य प्रदान करते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कंड्युक्ट. प्रश्न क्रमांक 40, पीव्हीसी केबलच्या बाबतीत पीव्हीसी संक्षिप्त अर्थ काय आहे? पीव्हीसीचा फुल फॉर्म विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पॉलीव्हॅली क्लोराइड. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वायरिंगची इतरांच्या तुलनेत खूप जास्त लोकप्रियता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कंड्युक्ट वायरिंग. प्रश्न क्रमांक 42, क्लिट वायरिंगमध्ये रिकामी जागा मीटरपेक्षा जास्त नसलेल्या नियमित अंतराने क्लिट बसवले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 0.6. प्रश्न क्रमांक 43, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन प्लॅन तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते निष्कर्ष पाळावे लागतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 335 IS 335-1951. तर या चार्टवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे IS कोड खाली दिलेले आहेत 375 ते 1951. त्यानंतर IS 732-1989. तर प्रत्येकाचा जो IS कोड आहे त्यानुसार त्याचे पर्पजेस आणि ॲप्लिकेशन काय आहे? वेगवेगळे आहे. तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. स्क्रीनवर दिलेला जो आपल्याला चार्ट आहे तो पाठांतरासाठी किंवा लक्षात ठेवायसाठी आपण स्क्रीनशॉट काढा. प्रश्न क्रमांक 44, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू विथ रिगार्ड टू द क्लिट वायरिंग सिस्टम? म्हणजेच क्लिट वायरिंग सिस्टमच्या संदर्भात खालील विधान कोणते खरे नाही? तर ऑप्शन पूर्ण वाचून घ्यायचे. क्लेट वायरिंगवरून आपल्याला माहिती आहे की क्लेट वायरिंग आपण परमनंट वायरिंगसाठी वापरत नाही, तर सरळ याचं उत्तर लिहून टाकायचं ऑप्शन क्रमांक 4, इट इज यूज फॉर परमनंट वायरिंग. हे काय चुकीचं आहे, कारण आपण याला कधी डिसमेंटल करू शकतो. वरती एक स्क्रू दिलेला आहे, त्या स्क्रूच्या माध्यमातून दोन्ही वायर आपण एकमेकातून डिसमेंटल करू शकतो. क्लेट वायरिंग एक प्रकारे क्लेट जे आपण वापरतो अप्पर क्लेट आणि एक लोअर क्लेट, हे दोन्ही पोरोसिलिन मटेरियलद्वारे बनले जाते आणि या पद्धतीने त्याला क्लॅम्प केल्या जाते. तर याला आपण म्हणतो क्लेट वायरिंग पद्धत. प्रश्न क्रमांक 45, छताच्या स्लॅबमध्ये वापरल्या जाणाऱ्या जंक्शन बॉक्सची किमान खोली किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 65 mm. प्रश्न क्रमांक 46, जॉईंट बॉक्स सिस्टमचा फायदा खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कॉस्ट ऑफ वायरिंग इज सेव्ह. म्हणजेच वायरिंगची कॉस्ट आपण त्या ठिकाणी सेव्ह करतोय, म्हणजेच खर्च लागणार नाही. प्रश्न क्रमांक 47,
इंटरनल वायरिंग इन्स्टॉलेशन शुड बी इन्स्पेक्टेड. इंटरनल वायरिंग इन्स्टॉलेशन तपासणी केली पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वन्स इन अ 5 इयर्स. 5 वर्षातून एकदा तरी आपण इंटरनल वायरिंग तपासली पाहिजे. प्रश्न क्रमांक 48, प्लेट अर्थिंगमध्ये वापरले जाणारे साहित्य असे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ए आणि बी. ए मध्ये दिला आहे वूड कोल आणि बी मध्ये दिलेला आहे सॉल्ट अर्थिंग प्लेट. म्हणजे दोन्ही आपण त्या ठिकाणी वापरत असतो प्लेट अर्थिंगमध्ये मटेरियल म्हणून. प्रश्न क्रमांक 49, प्रभावी अर्थिंगसाठी इफेक्टिव्ह अर्थिंगसाठी प्राधान्य दिलेले मिश्रण अर्थ इलेक्ट्रोड भोवती भरत असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कोल आणि सॉल्ट मिक्सचर. कोल आणि सॉल्ट मिक्सचर आपण वापरत असतो. प्रश्न क्रमांक 50 आणि हा शेवटचा प्रश्न, मातीच्या खड्ड्याच्या आत अर्थिंग इलेक्ट्रोड ठेवावा. म्हणजेच आपण जो इलेक्ट्रोड कशा पद्धतीने ठेवतोय त्याची अरेंजमेंट कशी असते या प्रश्नातून विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्हर्टिकल. आज आपण वायरिंग इन्स्टॉलेशन अँड अर्थिंगचे 50 प्रश्न बघितले आणि या प्रश्नामाध्यमातून आपल्याला जे रिपिटेशन जे प्रश्न झालेले आहेत ते सुद्धा मी यामधून कव्हर केलेले आहेत, जेणेकरून येणारी जी परीक्षा असेल त्या परीक्षेत तुम्हाला याचा फायदा होईल. करून परीक्षेमध्ये कुठल्याही टॉपिकवर जर प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून त्याची लिंक तुम्हाला लगेच मिळून येईल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.